Thermometer. Construction and working of thermometer. Our next topic. You have seen these type of thermometers in laboratory also, and digital type of thermometers we are using at home also to measure our body temperatures. Yes. So this is the digital thermometer. This is laboratory thermometer. Now let us see how thermometers are made. Thermometers कसे बनवतात किंवा thermometer construction कसं असतं बघा. Now in this diagram you can see this is a thermometer. A thermometer हा ग्लास पासून बनवलेला असतो, ग्लासची ट्यूब असते. A thermometer is made from a glass material. It has a narrow glass tube which has a bulb at one end. So this is the narrow glass tube. ही एक narrow glass tube आहे आणि याच्या या टोकाला या ठिकाणी एक बल्ब आहे, ग्लासचा बल्ब. बल्ब म्हणजे असा. येस. नाउ द बल्ब हॅज अ पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ द लिक्विड. म्हणजे या ठिकाणी या बल्बमध्ये एक लिक्विड भरलेलं असतं या ठिकाणी. म्हणजे मर्क्युरी, Hg त्याला आपण म्हणतो, त्याचा सिम्बॉल आहे मर्क्युरी. किंवा मर्क्युरी हा थोडा शरीराला घातक असतो, त्यामुळे या ठिकाणी अल्कोहोलसुद्धा या ठिकाणी आता त्याचा वापर करतात, कारण त्याचं पण एक्सपान्शन युनिफॉर्म असतं. So the bulb of the thermometer is filled with the liquid or mercury. Mercury is harmful to our body or health. Therefore, in case of mercury, alcohol is filled there inside the bulb. Earlier, that time mercury were used. The rest volume of the tube has vacuum and its other end is closed. म्हणजे याचा जो वरचा आता पुढचा वरचा जो भाग आहे, मधली जी ट्यूब असे ही एक बारीक परत ट्यूब आहे कॅपिलरी सारखी, आणि हा पुरा व्हॅक्यूम आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, एअर नाही, काहीच नाही. आणि वरचं जे एंड आहे या ठिकाणी हे पॅक केलेलं आहे, सील केलेलं आहे, म्हणजे त्याचा हवा जाऊ नये म्हणून. लक्षात. आणि त्या ग्लास ट्यूबवरती या ठिकाणी अशा प्रकारची मार्किंग केलेली आहे, 0 पासून तर या ठिकाणी जसं तुम्हाला टेम्परेचर वेगवेगळे थर्मोमीटर असतील, म्हणजे ते 30 असू शकतं, 60 असू शकतं, 110चा असू शकतो, 360चा असू शकतो. या ठिकाणी इक्वल मार्किंग या ठिकाणी दिलेली असते. या ठिकाणी बघा 0, 1, 2, 3, 4, 5 असं या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे. सो रिक्वायरमेंट ऑफ थर्मोमीटर, तुमचं थर्मोमीटरची जसे रिक्वायरमेंट असेल अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्किंग केलेली असते. यस. आता हा थर्मोमीटर याच्यामध्ये दोघं प्रकारच्या मार्किंग आहेत. डिग्री सेल्सिअस पण दाखवतं आहे आणि डिग्री फॅरेनहाइट पण दाखवतं आहे, म्हणजे आपल्याला ते कन्वर्ट करायची गरज नाही. अशा प्रकारे असा हा थर्मोमीटर बनवलेला आहे. 2 in 1 त्याला आपण म्हणतो. येस. सो व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द थर्मोमीटर? Thermometer consists of a glass tube. Yes. Inside the glass tube, here there is a one also small bore, and that glass tube at one end, lower end, there is a bulb, a narrow end. At that narrow end there is a small bulb. Inside the bulb there is a liquid or mercury is used or it is filled. The rest of the volume of that bulb is a total vacuum and it is closed at the upper end. Yes. And the marking is done on a thermometer. You can see such type of marking is done on a thermometer. That marking shows the level of the mercury in the thermometer. Yes. The bulb, आता हा जो बल्ब आहे, the bulb of that thermometer, the thermometer bulb is always immersed into the substance whose temperatures to be measured. म्हणजे एखादा लिक्विड असेल किंवा सबस्टन्स असेल त्याच्यामध्ये हा बल्ब इमर्स करायचा आहे, आणि मग या ठिकाणी हा जो मर्क्युरी आहे किंवा हे जे लिक्विड आहे, या लिक्विडला त्या ठिकाणी काय होईल, टेम्परेचर मिळाल्यानंतर त्याचं एक्सपान्शन होईल. एक्सपान्शन झाल्यामुळे काय होईल, सॉलिड्स किंवा लिक्विड एक्सपांड झालं तर त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, म्हणजे हे लिक्विडवरती दिशेने जाईल. जिथपर्यंत गेला त्या ठिकाणी त्या सबस्टन्सचं टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला कळणार. म्हणजे एक डार्क लाईन किंवा या ठिकाणी पिंक कलरची लाईन त्या ठिकाणी वरती येताना दिसते. ज्यावेळेस आपण तो थर्मोमीटर एखाद्या हॉट ऑब्जेक्टमध्ये किंवा कोल्ड ऑब्जेक्टमध्ये टाकला तर त्या ठिकाणी हॉट ऑब्जेक्टमध्ये गेल्यानंतर काय होईल, ती ही जी मर्क्युरीची लेवल आहे ही वाढताना दिसेल, म्हणजे टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग. नाउ वेन वी यूज द डिजिटल थर्मोमीटर्स, सो वी विल गेट डायरेक्ट द टेम्परेचर. म्हणजे आपल्या शरीरावर, आपल्या जिभेवर हे बल्ब या ठिकाणी आपण जर ठेवला किंवा हातात जर आपण या ठिकाणी हा बल्ब धरला तर या ठिकाणी
काही वेळेनंतर या ठिकाणी आपलं इंडिकेशन येतं आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे ते मेजर करतं. सो अवर बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस. येस. So these clinical thermometers are designed to measure the temperature between 35 degree Celsius to 42 degree Celsius. त्यामध्ये ते मेजर केलेले असतात किंवा बनवलेले असतात. सो दिस इज द क्लिनिकल थर्मामीटर. नाव दिस इज द लॅबोरेटरी थर्मामीटर विच इज यूज इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरी थर्मामीटरचे किती डिझाईन असतात? हे 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. परंतु बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी स्टँडर्ड थर्मामीटर बनवले जातात. स्टँडर्ड थर्मामीटर म्हणजे हे कॉस्टली असतात आणि हे ॲक्युरेट टेम्परेचर दाखवत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी सोल्युशन बनवायचं असेल किंवा एखादा टेम्परेचर व्हेसल असेल, ॲक्युरेट टेम्परेचर त्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी हे स्टँडर्ड थर्मामीटर त्या ठिकाणी बनवले जातात. ते 0.05 एवढं टेम्परेचर कमी जरी असेल तर ते त्या ठिकाणी इंडिकेशन दाखवत असतात. सो दिस इज द थर्मामीटर कन्स्ट्रक्शन. येस. सो दिस thermometer also, digital thermometer also have measuring the capacity of in degree Fahrenheit. म्हणजे तुम्ही डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा डिग्री फॅरेनहाईटमध्ये टेम्परेचर आपल्या बॉडीचं मोजू शकतात. जसं आपलं डिग्री फॅरेनहाईट आहे 102 किंवा 98च्या पुढे टेम्परेचर गेलं तर ते आपल्याला थोडंसं हे असतं. म्हणून आपण डॉक्टरांना सांगतो की टेम्परेचर, डॉक्टर आम्ही विचारतात की टेम्परेचर मेजर करा, ते टेम्परेचर किती आहे, मग त्यानुसार आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतो. नाव यू नो ऑल्सो दिस टाईप ऑफ थर्मामीटर्स स्पेशली यूज हिअर, डिजिटल थर्मामीटर्स. या ठिकाणी हे थर्मामीटरचं आता असं थर्मामीटर्स आहे की ते आपल्याला शरीराला टच न करता सुद्धा आपलं टेम्परेचर मेजर करतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे थर्मामीटर्स, येस, कोरोना सिम्पटम्स किंवा त्या व्यक्तीला टेम्परेचर आहे किंवा नाही न टच करता त्या ठिकाणी अशा प्रकारचे थर्मामीटरसुद्धा मार्केटमध्ये आहेत. ते दुरूनसुद्धा आपण या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचं टेम्परेचर ते कॅचअप करू शकतो. अशा प्रकारे हे थर्मामीटर्स आजकाल मार्केटमध्ये आहेत आणि ते टेम्परेचर त्या ठिकाणी डिग्री फॅरेनहाईट असेल किंवा डिग्री सेल्सिअस असेल त्या ठिकाणी मेजर करू शकतात. सो इन दिस वे द थर्मामीटर्स आर व्हेरियस टाईप्स ऑफ थर्मामीटर्स. कन्स्ट्रक्शन कसं आहे की थर्मामीटर्समध्ये ही एक ग्लास ट्यूब असते मोठी आणि ग्लास ट्यूबच्या मध्ये परत एक छोटीशी बोर ट्यूब असते, होल असतं एक बारीक या ट्यूबमध्ये, आणि त्या ट्यूबच्या एंडला एक बल्ब असतो. त्या बल्बमध्ये मर्क्युरी किंवा अल्कोहोल भरला जातो. मर्क्युरी या शरीराला घातक आहे म्हणून अल्कोहोलचा वापरसुद्धा केला जातो. आणि त्या ग्लास ट्यूबच्या वरती जे असतात अशा प्रकारचे मार्किंग केलेले असतात वेगवेगळ्या थर्मामीटरच्या कॅपॅसिटीनुसार. आणि या ठिकाणी ज्याचं टेम्परेचर आपल्याला मोजायचं आहे तो बल्ब त्या सबस्टन्समध्ये इमर्स करावा लागतो, लिक्विडमध्ये किंवा सॉलिडवरती. आणि मग त्या ठिकाणी त्याला टेम्परेचर मिळाल्यानंतर तो जर गरम असेल, ती वस्तू जर गरम असेल तर याचं एक्सपान्शन होतं आणि ही मर्क्युरी लेवल वाढते. जिथपर्यंत मर्क्युरी लेवल वाढली ती बघायची आणि त्या ठिकाणची मार्किंग बघायची. म्हणजे ती जर समजा 35 असेल तर त्या सबस्टन्सचं किंवा लिक्विडचं टेम्परेचर 35 असेल. ती मार्किंग जर एकदम खाली असेल, या ठिकाणी बघा डिग्री सेल्सिअसमध्ये -10 आहे दाखवतोय आणि डिग्री फॅरेनहाईटमध्ये 20 दाखवतो आहे. म्हणजे आपण दोघं प्रकारचं टेम्परेचर त्या ठिकाणी मोजू शकतो. सो देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ थर्मामीटर्स यूज. That is first laboratory thermometer, correct? Then this is the clinical thermometer doctors use. Yes. Maximum minimum thermometer, digital thermometer. Yes. So main 4 types of thermometers: laboratory thermometer, clinical thermometer, digital thermometer, and maximum minimum thermometer. So these are the 4 types of thermometers. So you can draw these diagrams of thermometer in a notebook and study the structure and working of thermometer. Thank you.